कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला आता सुरुवात करूया। काय आहे सगळं? इतक्यात विसरलात? मूर्ती घडवायचात ना तुम्ही? त्याचीच सगळी तयारी। विसरली तू आहेस। आज सकाळीच घरच्या बाप्पाची मूर्ती बुक झालेली आहे आणि हाऊ कॅन यू अज्युम की मूर्ती मी बनवणार आहे? मी असं म्हटलंय का की तुम्ही बनवणार आहात? मी बनवणार आहे। हे बघ, तुला जे करायचं ते कर, पण परत मी तुला रिमाइंड करतोय की घरच्या बाप्पाची मूर्ती बुक झालेली आहे। पण मला खरंच मनापासून मूर्ती घडवण्याची इच्छा आहे, तर मला करू दे ना। फाइन, जे करायचं ते कर। हे जे पण ना, मी काय वटवा घोळ का मला अंधारात दिसायला? काय करू मी? नीला, लाइट्स का ऑन केलेत? कारण मला मूर्ती घडवायची, अंधारात कसं करू मी? एक मिनिट। आणि माझ्या झोपेचं काय? हा, हे बघ लीला, तुला जे काही करायचं ना ते सकाळी कर। तुमची झोप महत्वाची आहे की मूर्ती बनवणं महत्वाचं आहे? आणि हे बघा, तुम्ही असाल एजे मोठे बिझनेसमॅन वगैरे, पण काही देवापेक्षा मोठे आहात का? ते काही नाही, दिवे चालूच राहणार। तर एसी का बंद केलंय? एसी मुळे माझे हात ना गार पडतायत आणि माती पण सुकून जाईल ना, म्हणून एसी बंदच ठेवूया। लीला, लॉजिक। एसी मुळे माती वाळत नाही, पंख्याखाली माती वाळते। मूर्ती कोण बनवतंय, मी की तुम्ही? मी ना, मग मी ठरवणार, माती सुकते। हा, लीला, दिस इज जस्ट टू मच। एवढं मोठं घर आहे, एवढे रूम्स आहेत, कुठे जाऊन बसून बनव ना, मला झोपू दे प्लीज। हे बघा, कलाकाराला जिथे प्रेरणा मिळते ना, तिथेच कलाकृती बनते, आणि माझ्यासाठी ती जागा ही। आणि अशा किती मूर्त्या बनवल्यास तू आतापर्यंत? तशी पहिलीच वेळ आहे, पण प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असतेच कधी ना कधी। माझ्यासाठी ही पहिली वेळ। एजे, तुम्हाला नाही कळणार, तुम्ही झोपा। सुरुवात कुठनं करू? माती माती कालवते। मूर्ती पहिल्यांदा बनवतेस, सुरुवात करायच्या अगोदर देवाचं नाव घे आणि मातीला नमस्कार कर। ठीक आहे पार्टनर, पहिल्यांदाच करतेय, मला यश दे। चला, हे बरोबर होतंय ना? काय कळत नाही, पाणी कमी झालंय वाटतं। हा, पण हे बरोबर होतंय ना? म्हणजे व्हिडिओत बघताना सगळं किती सोपं वाटत होतं। लीला, ही काही सोपी गोष्ट नाहीये, असं नाही जमणार तुला।
पण आता व्हिडिओ बघून नाही जमणार तर काय करायचं? हा लीला, तुला ना कोणीतरी टीचर हवा. म्हणजे कसं, असा टीचर जो समोर बसून तुला नीट सगळं शिकवेल. आता कोणाला येत असेल हे? कोण बरं? हा, विश्वरूप दादांना विचारते, ते सांगते. लीला मॅडम. हॅलो हॅलो मॅडम. दादा सॉरी हा, रात्री फोन केला. पण त्याचं काय ना, मी मूर्ती घडवायचा प्रयत्न करतेय पण मला काही येत नाही हो. तर मला ना कोणीतरी टीचर हवाय तो मला शिकवेल. तुम्हाला माहितीये का हो कोणी? मॅडम अहो काखेत कळसानी गावाला वळसा. म्हणजे अहो तुम्हाला माहिती नाहीये का? अहो एजे सर उत्तम गणपतीच्या मूर्ती बनवतात. अहो तुमच्या घरीच आहे तो शिक्षक. हो का? बरं, पण मी कसं विचारू? एक काम करा, तुम्ही पीए आहात ना त्यांचे, तर त्यांच्याशी बोला, बघा त्यांना कधी वेळ आहे आणि एक अपॉइंटमेंट फिक्स करा. काय? मॅडम मस्करीचा मूड दिसतोय तुमचा. अहो काय चाललंय आता? वाघाच्या गुहेत चिरून कोण विचारणार त्याला? तो गुरगुरून अंगावर आला म्हणजे पडशा पाडायचा माझा. विश्वा. मॅडम अहो आता बास ना, कशाला सरांच्या आवाजात बोलताय तुम्ही? विश्वा. हॅलो सर. हॅलो सर. सॉरी सर, सॉरी. मला काहीच माहिती नव्हतं मॅडम. फोन स्पीकरवर आहे, आधी सांगायचं ना. मला घात केला तुम्ही माझा. सॉरी सर, सॉरी सॉरी सॉरी. एजे, मला माहितीये मी मूर्ती घडवतेय म्हणून तुम्हाला झोप लागत नाहीये. पण मला खात्री आहे उद्या तुम्ही आपणहून मूर्ती घडवायला माझ्या शेजारी येऊन बसाल. बघाच तुम्ही, तुम्हाला या लीलाचं चॅलेंज आहे. अंतरा, तूही मला तेच सांगायचीस की अभिराम मूर्ती तुझ्या हातनं घडायला हवी. घरात येणारी बाप्पाची मूर्ती तूच बनवायला हवी. इतर कोणी दुसऱ्यांनी बनवलेल्या मूर्तीमध्ये तुझं मन कसं उतरेल? आज लीलाही तेच सांगते अंतरा. पण मी फक्त मूर्ती तुझ्यासाठी बनवायचो मनापासून. तिच्यासाठी बनवायची इच्छा होत नाही माझी अजून. कारण की लीला तू नाही अंतरा, आणि तुझी जागा कोणी दुसरं घेऊ शकणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.